नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे या आपल्या चॅनलवर। आजची कथा आहे आई वडिलांची औकात। एका छोट्याशा गावात गीताताई आणि त्यांचे पती देवेंद्र बाबू राहत होते। त्यांचे साधे जीवन, साधी राहणी होती, पण मन मात्र खूप मोठे होते। त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलाला शिकवले, मोठे केले। त्याच्या प्रत्येक इच्छेसाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या। कधी स्वतःसाठी नवीन कपडे घेतले नाहीत, पण मुलासाठी नेहमी सर्वोत्तम घेतले। एके दिवशी सकाळी गीताताई स्वयंपाकघरात काम करत होत्या। तेवढ्यात फोनची घंटी वाजली। त्या घाईघाईने खोलीत आल्या, पाहिले तर देवेंद्र बाबू बाहेर गेले होते। खुर्चीवर मोबाईल ठेवलेला होता आणि फोन सतत वाजत होता। गीताताईंना स्मार्टफोन वापरायला अजिबात येत नव्हते। त्यांनी आयुष्यभर बटनवाला फोन वापरला होता, तरीही त्यांनी धाडस केले। त्यांनी फोन हातात घेतला, स्क्रीनवर बोट फिरवले, पण उलट फोन कट झाला। तिकडे फोनवर प्रवेश चिडून म्हणाला, परत आईनेच फोन उचलला असणार, हिला अजूनही फोन वापरायला येत नाही। त्याने पुन्हा फोन केला। यावेळी गीताताईंनी कसाबसा फोन उचलला। तेवढ्यात प्रवेश जोरात ओरडला, आई, किती वेळा सांगितलं तुला, फोन नीट उचलायला शिक, प्रत्येक वेळी तू फोन कट करतेस। गीताताई घाबरून म्हणाल्या, बाळा, चुकून झाले, मला कळत नाही। प्रवेश वैतागून म्हणाला, ठीक आहे आई, पुढच्या आठवड्यात मी आणि निधी घरी येतोय, तिच्या भावाचे लग्न आहे। गीताताईंच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। वा बाळा, किती दिवसांनी घरी येणार, किती दिवस राहणार? प्रवेश चिडून म्हणाला, आलो नाही आणि प्रश्न सुरू झाले, आधी काम करू दे, असे बोलून त्याने फोन कट केला। गीताताईंचे मन थोडे दुखावले, पण त्या पुन्हा शांतपणे स्वयंपाकाला लागल्या, कारण आईचे मन नेहमी मुलासाठीच धडधडते। थोड्या वेळाने देवेंद्र बाबू घरी आले। त्यांनी विचारले, कोणाचा फोन होता? गीताताई म्हणाल्या, आपला प्रवेश येतोय पुढच्या आठवड्यात। देवेंद्र बाबू खुश झाले, अरे वा, आणि त्याच्या सासरकडूनही फोन आला होता, त्यांनी आपल्याला लग्नाला बोलावले आहे। दोघेही विचारात पडले, जावे का? मुलाला आवडेल का? कारण त्यांना माहिती होते, आता मुलगा बदलला आहे, शहरात राहून त्याची विचारसरणी बदलली आहे। दुसऱ्या दिवशी सकाळ झाली। घरात सगळे शांत होते, पण त्या शांततेत एक वेगळीच ताणलेली हवा होती। गीताबाई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या, त्यांनी देवाला नमस्कार केला आणि पुन्हा आपल्या कामाला लागल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला होता। काल लग्नात जे घडले होते ते त्यांच्या मनात सतत फिरत होते। त्यांनी चुलीवर चहा ठेवला, पण विचारांमध्ये इतक्या गुंतल्या होत्या की चहा उकळून बाहेर येईपर्यंत त्यांना काहीच कळले नाही। देवेंद्रजी बाहेरून आले आणि म्हणाले, गीता, काय झाले? आज इतकी शांत का दिसतेस? गीताबाई हळू आवाजात म्हणाल्या, काही नाही, सगळे ठीक आहे, पण त्यांच्या डोळ्यांतले पाणी लपवले जात नव्हते। तेवढ्यात प्रवेश आणि निधी हॉलमध्ये आले। दोघेही फोनमध्ये व्यस्त होते, जणू काही काल काहीच घडले नव्हते। गीताबाईंनी त्यांच्यासाठी नाश्ता वाढला, पण कुणीही धन्यवाद सुद्धा म्हटले नाही। निधी नाश्ता करताना म्हणाली, आई, आज नाश्त्यात मीठ थोडे जास्त झाले आहे। गीताबाई लगेच म्हणाल्या, माफ कर बाळा, लक्ष नाही राहिले। प्रवेशही लगेच म्हणाला, आई, थोडे नीट काम कर ना, कधी तू कमी काम करतेस, तर कधी तू जास्त काम करतेस, तू कधी शिकणार? हे ऐकून गीताबाईंच्या मनाला खूप लागले, पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही। त्या शांतपणे परत स्वयंपाकघरात गेल्या। देवेंद्रजी मात्र हे सगळे पाहत होते। त्यांना खूप राग येत होता, पण ते परिस्थिती सांभाळत होते। थोड्या वेळाने प्रवेश म्हणाला, बाबा, आज आपण मार्केटला जाऊया, हर्षच्या फंक्शनसाठी अजून खूप तयारी बाकी आहे। देवेंद्रजी म्हणाले, हो, जाऊया। सगळे तयार झाले आणि बाहेर पडले। मार्केटमध्ये सगळीकडे लाईट्स, सजावट, कपड्यांची दुकाने, गिफ्ट्स होती। निधी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या स्टाईलने निवडत होती। ती एका महागड्या साडीच्या दुकानात गेली आणि स्वतःसाठी एक सुंदर साडी निवडली। नंतर म्हणाली, आई, तुमच्यासाठीही एक साडी घेते, पण प्लीज हीच घाला पार्टीला। गीताबाई म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे साड्या आहेत। निधी लगेच म्हणाली, अरे नाही नाही, तुमच्या त्या जुन्या साड्या नकोत, माझ्या इमेजचा प्रश्न आहे। हे वाक्य ऐकून गीताबाईंचे मन पुन्हा तुटले, पण त्यांनी शांतपणे मान हलवली। संध्याकाळी सगळे घरी आले।
तयारी सुरू झाली, घर सजवले जाऊ लागले. लाईट्स, फुले, बॅनर सगळे खूप भव्य दिसत होते. पण त्या सगळ्या गडबडीत गीताबाई एकट्याच कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांच्या मनात एकच विचार चालू होता, मी इतकी वाईट आहे का? रात्री देवेंद्रजी त्यांच्याजवळ बसले आणि म्हणाले, गीता, तू मनाला लावून घेऊ नकोस, आपण चुकीचे नाही. गीताबाई हळू आवाजात म्हणाल्या, पण आपल्या मुलाला आपणच चुकीचे वाटतोय. दोघंही शांत बसले. त्या शांततेत खूप काही दडले होते. दुसऱ्या दिवशी फंक्शनचा दिवस आला. सगळे पाहुणे येऊ लागले. घरात गोंगाट, हशा, संगीत होता. पण त्या सगळ्यात गीताबाईंचे मन अजूनही उदास होते. निधी आली आणि म्हणाली, आई, तयार झालात का? मी दिलेली साडी घाला. गीताबाई शांतपणे म्हणाल्या, मी माझीच साडी घालणार आहे. निधी थोडी चिडली, पण काही बोलली नाही. आणि इथून पुढे सुरू होणार आहे खूप मोठा बदल. गीताबाई साधीशी साडी नेसून तयार झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर साधेपणा होता, पण डोळ्यांत वेदना होती. त्यांनी आरशात स्वतःकडे पाहिले आणि हलकेसे हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हसू मनापासून नव्हते. देवेंद्रजी म्हणाले, चल गीता, आपण जाऊया. दोघे हॉलकडे निघाले. हॉलमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांची नजर त्यांच्याकडे वळली. काही लोक हसून स्वागत करत होते, पण काही जण कुजबुजत होते. निधी दुरूनच बघत होती. तिला गीताबाईंची साडी अजिबात आवडली नव्हती. ती लगेच त्यांच्या जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, आई, मी सांगितले होते ना, ही साडी घालू नका. गीताबाई शांतपणे म्हणाल्या, हीच मला सोयीची आहे बाळा. निधीने नाराजीने चेहरा वळवला. प्रवेशही आला आणि म्हणाला, आई, किमान आज तरी थोडे मॉडर्न दिसायला हवे होते. हे ऐकून गीताबाईंच्या डोळ्यांत पाणी आले, पण त्यांनी स्वतःला सावरले. तेवढ्यात केक कटिंगची वेळ झाली. सगळे स्टेजजवळ जमा झाले. हर्षला घेऊन निधी आणि प्रवेश उभे होते. देवेंद्रजी आणि गीताबाई थोडे मागे उभे होते. कोणी त्यांना पुढे बोलवले नाही. केक कापला गेला. सगळे टाळ्या वाजवत होते. हर्षा, आनंद, फोटो घेत होते. पण त्या आनंदातही गीताबाई एकट्या होत्या. थोड्या वेळाने गिफ्ट्स देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. लोक एकामागून एक गिफ्ट देत होते. कोणी खेळणी, कोणी कपडे देत होते. तेवढ्यात गीताबाई पुढे आल्या. त्यांच्या हातात एक छोटेसे डब्बा होते. निधीने मनातच विचार केला, आता काय स्वस्त गिफ्ट असेल. गीताबाईने हळूवार डब्बा उघडला आणि त्यातून चमचमणारी सोन्याची चैन बाहेर काढली. सगळे थक्क झाले. निधी आणि प्रवेशचे डोळे मोठे झाले. गीताबाई प्रेमाने म्हणाल्या, हा माझ्या नातवासाठी, माझ्या आशीर्वादासोबत. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. वा, किती सुंदर चैन आहे, खूप महाग दिसते. निधीचे वडील पुढे आले आणि म्हणाले, बघ निधी, सगळ्यात महाग आणि प्रेमाचे गिफ्ट तुझ्या सासू सासऱ्यांनी दिले आहे. निधीचा चेहरा उतरला. देवेंद्रजी पुढे आले आणि ठाम आवाजात म्हणाले, औकात कपड्यांवरून किंवा बोलण्यावरून ठरत नाही, औकात मनाने आणि संस्काराने ठरते. सगळे शांत झाले. ते पुढे म्हणाले, आई बाप आपल्या मुलांसाठी सगळे काही देतात, स्वतःचे सुख सोडतात, पण मुले मोठी झाली की त्यांनाच कमी समजू लागतात. प्रवेश आणि निधीचे डोळे खाली गेले. देवेंद्रजींचा आवाज अजून कठोर झाला, आज तुम्हाला तुमची चूक कळली पाहिजे, कारण उद्या तुमची मुलेही तुमच्याशी असेच वागतील. हॉलमध्ये सन्नाटा पसरला. प्रवेश हळूहळू आपल्या आईजवळ आला. त्याच्या डोळ्यांत पाणी होते. तो म्हणाला, आई, माफ कर मला, मी खूप मोठी चूक केली. निधीही पुढे आली आणि म्हणाली, आई, मला माफ करा, मी तुमचा अपमान केला. गीताबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. त्या म्हणाल्या, चूक सगळ्यांकडून होते बाळांनो, पण ती मान्य करणे मोठे असते. प्रवेशने आपल्या आईला मिठी मारली. निधीनेही त्यांच्या पायांना हात लावला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या क्षणी सगळे बदलले होते. आता गीताबाई फक्त गावातली साधी आई नव्हत्या, तर त्या सन्मानाने उभ्या असलेल्या आई होत्या. आणि त्या दिवशी सगळ्यांना एक गोष्ट समजली, आई बापाची औकात कधीच कमी नसते, ती आपल्याला समजायला उशीर होतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.